श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणखीन एका स्वामींच्या व्हिडिओमध्ये। तर आजची ही व्हिडिओ आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणारा संदेश आणि आणखीन एक अशी गोष्ट आहे जी गोष्ट ऐकून तुमच्या डोळ्यातून पाणी निघेल आणि शेवटची 5 मिनिटे ही तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाची आहेत। म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा आणि स्वामी हे तुमच्या सोबत आहेत ही गोष्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि बऱ्याच लोकांनी आज आपल्या परमेश्वरावरती प्रश्न उचललेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला समजून घेणे फारच महत्त्वाचे आहेत आणि फारच महत्त्वाचे झालेले आहे। म्हणून त्या गोष्टी सुद्धा तुला या व्हिडिओतून समजून जाणार आहे। म्हणून ही व्हिडिओ आतापासून ते शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा। आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा, कारण बऱ्या अशा काही गोष्टी असतात ज्या गोष्टी समजून घेणे भरपूर महत्त्वाचे असते, भरपूर कामाचे असते। आणि अशा भरपूर गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजतील आणि ते आपल्या व्हिडिओमधूनच समजून जाणार आहे। सर्वप्रथम गोष्ट म्हणजे स्वामी स्वतःहून बोलतात, जिथून तुम्हाला चांगले मिळते त्या ठिकाणी राहून तुम्ही चांगले शिकून घ्या। तसंच आपला YouTube चॅनल आहे, इथून तुम्हाला सर्व काही चांगले समजायला मिळणार आहे। म्हणून आपल्या चॅनलवरती पण तुम्ही नेहमी असे व्हिडिओज पाहायला मिळतात जे व्हिडिओज पाहून बरेच स्वामी भक्तांच्या अंगावरती काटा सुद्धा येतो आणि डोळ्यातून पाणी सुद्धा निघतो आणि बरेच स्वामी भक्तांचे आयुष्य त्यामुळे बदलून सुद्धा गेलेले आहेत। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल। आणि आत्ताच्या वेळेत प्रश्न उचलला गेलेला स्वामींवरती की स्वामी नक्की साथ देतात का आणि या मतलबी दुनियेमध्ये स्वामी आपल्या सोबत राहतील का, तर या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे। स्वामींनी सर्वप्रथम सांगून ठेवलेले, जर तुम्ही या मतलबी दुनियेमध्ये माणुसकीला जन्माला घालताय, तुमच्यामध्ये माणुसकीला जन्माला देताय आणि तुमच्यामध्ये नवीन चांगले कर्म करताय तर स्वामी तुमच्या सोबत राहतील। आणि जर तुमच्या या मतलबी दुनियेमध्ये तुमच्यामध्ये माणुसकीच नसेल तर स्वामी हे तुमच्या सोबत राहणार नाहीत। आज तुम्ही 5 रुपये कमवताय, त्यातून 1 रुपयाचं तरी दान धर्म करा असे स्वामी स्वतःहून म्हणतात। आणि यासाठी आम्ही सुद्धा एक मोहीम राबवली गेलेली आहे। खरं तर ही मोहीम माझ्या मनातून राबवली जाणार आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकत असाल, बरेच लोकांनी ऐकून सुद्धा असेल, बरेच लोकांनी बघितलं सुद्धा असेल की या पावसाळ्यामध्ये कोणालाच रोजगार मिळत नाही आणि जे रस्त्याच्या लगत राहतात, जी छोटी छोटी पोरे रोज उपाशी झोपतात, जी छोटी छोटी पोरं उपाशी झोपतात आणि त्यांना आजार असतं, बऱ्याच काही अशा गोष्टी असतात ज्या त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे भेटत नाही, त्यांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही आणि त्यांची परिस्थिती बघून आपले हृदयातून पाणी निघेल आणि डोळ्यातून रक्त निघेल, अंगावरती काटा येईल, अंगावरती शहारे येतील अशी परिस्थिती त्या पोरांची निर्माण झालेली आहे। आणि त्या परिस्थितीसाठी, त्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी, आपल्याला अन्नदान करण्यासाठी आपण एक मोहीम राबवणार आहोत। त्यासाठी खालती दिलेला मोबाईल नंबर, त्यावरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही ॲपद्वारे पेमेंट करून आम्हाला आमच्या या मोहिमेसाठी फारच मोठी मदत करू शकता। आणि या मोहिमेचा उद्देश एवढाच आहे की त्या गरीब लोकांच्या चेहऱ्यावरती फक्त एक स्माइल यावी। त्या गरीब लोक ते सुद्धा ज्यांना एका वेळेचं जेवण सुद्धा मिळत नाही, त्यांना एका टाइमचं तरी जेवण मिळावं आणि ते आपल्याकडून घडतोय म्हणजे ते आपल्या कर्मांमध्ये धरलं जाईल। जर आज आपले कर्म चांगले असतील तर उद्याचे भविष्य तुमचे चांगले होईल। आणि कमी का होईना, छोटे का होईना, आमच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही की तुम्ही एवढेच द्या, फक्त तुमच्या मनात जेवढे असेल तेवढे दिलात तरी चालेल। आणि जर तुमची सुद्धा परिस्थिती नसेल तरी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि जेव्हा माझी परिस्थिती नीट होईल तेव्हा मी या गोष्टीसाठी नक्कीच मदत करेन। आणि ह्यांची परिस्थिती पाहून माझ्या सुद्धा डोळ्यातून पाणी निघाले, कारण की अशी परिस्थिती कोणावरती न येवो असे स्वामींसमोर मी सुद्धा निवेदन ठेवतो। आणि ह्या लोकांसाठी आम्हाला भरपूर स्वामी भक्तांनी मदत सुद्धा केलेली आहे, तरी सुद्धा आमच्याकडे राशी आणि निधी कमी पडत आहे, म्हणून आम्ही अजूनपर्यंत ही मोहीम पुढे वाढवू नाही शकलोय। म्हणून या गोष्टीसाठी आम्हाला तुमची मदत फारच महत्त्वाची आहे, तुमची मदत ही भरपूरच महत्त्वाची आहे आणि आम्हाला तुमची मदत ही लाख मोलाची ठरून जाणार आहे। म्हणून आपल्यापाशी फक्त एकच अशी विनंती असेल की तुम्ही या गोष्टीसाठी नक्कीच मदत करा। आणि बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्याला या गोष्टीसाठी मदत सुद्धा केलेली आहे। पूजा मोरे, भगवान पवार, मनोहर मारणे आणि योगेश साली ह्या माणसांनी आपल्याला या मोहिमेसाठी मदत करून लाख मोलाची मदत केलेली आहे। त्यांचे मनापासून आभार। आणि आमच्याकडून स्वामींच्या चरणी फक्त एकच निवेदन जाईल की या लोकांचे आयुष्य सुखी ठेवा।
आणि खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही सुद्धा आम्हाला मदत पाठवून फार मोठे काम करू शकता। आणि ह्या गोष्टीसाठी जर तुम्हाला तुमच्या इकडे तेवढी कंडिशन बेकार असेल तर तुम्ही वाईट मानून घेऊ नका, कारण की आत्ताची तुमची वेळ खराब आहे, पण तुमची येणारी वेळ सर्वात उत्तम असेल। आणि ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आत्ताच्या वेळेत दान धर्म हा सर्वात मोठा काम झालेला आहे, आणि त्यातल्या त्यात अन्नदान हा सर्वात श्रेष्ठ काम आहे। कारण की जर तुमच्यामुळे कोणाचे पोट भरत असेल तर त्या माणसाचे पूर्ण तुमचे कर्म चांगले होऊन जातात आणि तुमचे आयुष्य पुढचे चांगले होऊन जाते। अन्नदान हा सर्वात मोठा एक असा काम आहे जो की सर्वात श्रेष्ठ दान आहे, आणि ह्या पुढील जे की तुमच्या आयुष्यासाठी सुद्धा महत्वाचे आहे। आणि त्या गोष्टी जर तुम्ही वारंवार ऐकत असाल तरी सुद्धा नेहमी ऐका, कारण की अशा गोष्टी ज्या गोष्टी आपण नेहमी ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते, तर ती गोष्ट ऐका। पहिले तुम्हाला मी अशा गोष्टी सांगतो ज्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तरी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे संदेश तुम्हाला या व्हिडिओतून समजून जाणार आहेत। मध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ नये, आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो। यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत, कारण की जी गोष्ट आपण सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते, आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सांगत असतो। आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका। आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगायच्या आहेत। तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको, तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय, आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको, कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे। तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस। या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार। फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा, एकदा माझ्या सोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ। तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्कीच कळवा। आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते। पण तुम्ही आई बाबांवरती ओरडला असाल तर त्याची माफी तुम्ही परमेश्वराकडे मागा, आणि ह्यानंतर मी अशी चुकी करणार नाही असे सुद्धा म्हणा, कारण की परमेश्वराच्या पहिले आपण आपल्या आई बाबांना मान द्यायला पाहिजे, कारण की आपले आई बाबा हेच आपले परमेश्वर आहेत, आणि परमेश्वर हे प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतो आपल्याला। आपला देव हा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मिळतो, फक्त त्या प्रत्येक गोष्टीमधून शोधून काढणारा माणूस पाहिजे। तुम्ही तुमचे मत बदला, विचार सुद्धा तुमचे बदलतील। बघण्याचा दृष्टिकोन एकच असतो, माणूस एकच असतो, फक्त त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन दोन असतात। एक चांगल्या प्रकारे बघितलेला माणूस त्याला चांगलाच म्हणणार, आणि एक वाईट प्रकारे बघितलेला माणूस त्याला वाईटच म्हणणार। आज जर तुम्ही एका माणसाकडे लक्ष देत आहात, तुम्ही त्याला म्हणालात की हा माणूस वाईट आहे, तर तो कायम तुमच्या नजरेत वाईटच राहणार। फक्त त्याच माणसाला तुम्ही बघून बोलत असाल नाही हा माणूस चांगला आहे, तर तो माणूस तुमच्या मनात चांगलाच राहणार। तुमचा दृष्टिकोन हा बराच तुमच्या आयुष्यासाठी महत्वाचा आहे। तुम्ही तुमचा बघण्याचा दृष्टिकोन नीट करा। माणूस ओळखायला शिका। सर्वप्रथम या युगामध्ये माणूस ओळखायला शिका। माणूस ओळखल्यानंतर त्याच्याकडचा दृष्टिकोन नीट ठेवा आणि मग त्याच्या संगतीला लागा, कारण की संगत ही भरपूरच महत्वाची आहे। आज तुमची संगत चांगली असेल, आज तुमची संगत भरपूरच चांगली असेल तर त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलेच होत राहणार। पण आज जर तुम्ही संगत वाईट ठेवलात तर त्या संगतीचा फळ सुद्धा तुम्हाला नंतर मिळणार। ते पण कसे मिळणार ते तुम्हाला माहिती आहे। आणि संयम आणि कठोरपणा हा तुमच्यात पाहिजे, फक्त तेवढाच तुमच्यामध्ये दया माया सुद्धा पाहिजे। कारण की कोणत्याच गोष्टीसाठी जर तुम्हाला दयाच येत नसेल तर तुम्ही निर्दयी आहात, आणि निर्दयी माणसांना या जगामध्ये जागाच नसते। कारण की जो माणूस निर्दयी असतो त्या माणसाला परमेश्वर लक्षच देत नाही, त्या माणसाकडे आपला परमेश्वर लक्षच देत नाही। पण परमेश्वर त्याला एक चान्स सुद्धा देतो की तू सुधर आणि त्यातून वेगळा बन आणि तुझ्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळवून जा। आणि बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला सांगणे हे महत्त्वाचे आहेत, फक्त त्या गोष्टी तुला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत। म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव
आणि बाजूला जो बेल आयकॉन दिसत असेल त्यावरती क्लिक सुद्धा करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुलाच पाहता येईल। तर आजच्या ह्या गोष्टी ज्या की वेळ, संयम, दृष्टिकोन या 3 गोष्टी झालेल्या आहेत, ज्या गोष्टी तू कायम लक्षात ठेव। आणि आणखीन 4-5 गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला पुढच्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत, म्हणून पुढच्या व्हिडिओची वेळ पहा, वाट पहा आणि या गोष्टी लक्षात ठेव। आणि जी मी तुला मोहिमेबद्दल सांगितलं आहे त्यावरती सुद्धा थोडासा विचार कर। आणि भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर आणखीन एक महत्त्वाचा क्षण, आणखीन एक महत्त्वाची 2 मिनिटे ती तुझ्या आयुष्यासाठी महत्त्वाची आहेत, कारण ती मिनिटे, ती 2-3 मिनिटे तुला पूर्ण आनंदी करून टाकतील। ही व्हिडिओ बघता बघता तुला जेवढे वाईट वाटले असेल मनापासनं, ते सर्व तुझे मनातून निघून जातील आणि तुझे मन सुद्धा स्वच्छ राहील, सुंदर राहील। त्यासाठी मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेव, डोळे बंद करून घे। डोळे बंद केल्यानंतर फक्त मोजून 2 मिनिटं हे ऐकून घे आणि त्यानंतर तुझ्या मनावरती पडलेला परिणाम तू मला सांगशील। तर थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेव आणि शांतपणे डोळे बंद करून ऐकून घे। डोळ्यासमोर आपल्या परमेश्वराचं चित्र येईलच, त्यानंतर तुझ्या मनात झालेला बदल तो तुलाच समजेल। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जय जय 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ।